आणि आता महाराष्ट्राची खबरबातला सुरुवात करूयात। निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली असली तरी अद्याप अनेक ठिकाणी उमेदवारांची घोषणा झाली नाहीये। महाराष्ट्रात देखील असंच काहीसं चित्र आहे। सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे। एकमेकांना शह देण्यासाठी काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीयेत आणि अशातच बॉलिवूड सेलिब्रिटींना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। पाहूयात। राजाबाबूची पुन्हा राजकारणात एंट्री। गोविंदाच्या हाती शिवसेनेचं धनुष्य। विरार का छोरा लोकसभेच्या रिंगणात। अभिनेता गोविंदा पुन्हा राजकारणात एंट्री करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। ही भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचं बोललं जातं। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना गोविंदाला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याच्या विचारात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोविंदा शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे। बघा, ह्या सगळ्या चर्चा आपण लोक करत असतात। मी एवढंच म्हटलं की जर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा 400 पारच्या बहुमतानं 400 प्लस खासदारांच्या बहुमतानं आपल्याला तिसऱ्यांदा जर माननीय पंतप्रधान पदावर त्यांना विराजमान करायचं आहे, त्याच्यासाठी ज्या ज्या व्यक्ती, ज्या ज्या संघटना, जे पक्ष ज्या विचारावर प्रभावित होऊन, मोदी साहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन जर बरोबर येत असतील तर अशा सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। खरं तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केली आहे। पण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अद्याप इथून उमेदवार जाहीर केला नाही। त्यामुळे अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर अभिनेता गोविंदासाठी राजकारण काही नवं नाही। 2004 साली गोविंदानं काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्या निवडणुकीत गोविंदा जायंट किलर ठरला होता। त्यानं भाजप नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं। पण त्यानंतर गोविंदानं राजकीय संन्यास घेतला होता। पण आता पुन्हा एकदा गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसही सेलिब्रिटींना लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या नावाचा विचार काँग्रेसकडून केला जातोय। एखाद्या हाय प्रोफाईल जागेवर स्वरा भास्करला तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे। आता सेलिब्रिटींना लोकसभेची उमेदवारी दिल्यास निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।